भयकथांकडे गूढ कथांकडे दुर्लक्ष करणं नाही हे अज्ञानाचं लक्षण आहे. जेव्हा हॉरर कॉमेडी असते तेव्हा काय होतं, कॉमेडी हा तर तात्काळ रिलीफ असतो ना, लोक भितात ह्या करून हसतात. तो एक तात्काळ रिलीफ असतो. अचानक जॅकी श्रॉफ जेव्हा आले तेव्हा मग काय, म्हणजे मला कोणीतरी आत येऊन सांगितलं, मी आत काही टेक्निकल गोष्टी चेक करत होतो, जॅकी श्रॉफ आले. म्हटलं काय, वाचनालयं वाढवली पाहिजेत आणि त्या वाचनालयात खऱ्या अर्थाने चांगलं साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा कॅचअपचा एपिसोड स्पेशल आहे, महत्त्वाचा आहे, कारण आजचा कॅचअपचा एपिसोड आहे 50 एपिसोड झाले आणि अर्थात हे शक्य झालंय ते तुम्हा सगळ्यांमुळेच, तुम्हा प्रेक्षकांमुळे. तेव्हा असेच कॅचअपचे भाग बघत राहा आणि तुमच्या काय कमेंट आहेत ते सांगत राहा. आजच्या भागाची सुरुवात करूयात. आजच्या भागात आपल्या सोबत आहेत लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते. नमस्कार. नमस्कार नमस्कार ऋषिकेश, स्वागत आहे कॅचअपमध्ये. धन्यवाद. ऋषिकेश गुप्तेचं लेखन जे आहे ते आपण दंशकालपासून वाचलेलं आहे. अनेक पुस्तकं त्याची आत्तापर्यंत आली, गाजली. कानविंदे हरवले हे त्याचं मला वाटतं लेटेस्ट पुस्तक होतं. त्याच्यानंतर त्याचं पुस्तक कुठलं येतंय त्याची उत्सुकता आहेच, पण त्याआधी त्याचा सिनेमा येतोय जारण, जो रिलीज होतोय 5 जूनला. आणि त्याच निमित्ताने आम्ही हा गप्पांचा कॅचअप करतो आहे. तर ऋषिकेश, कसं वाटतंय आता? खूपच छान वाटतंय. थोडीशी अँझायटी आहे, धाकधूक आहे, पण फिलिंग आहे ते खूप समाधानाचं आहे. बरोबर, रिलॅक्स्ड वाटतंय. तुला भीती वाटते का आता? नाही, मी सदा सर्व काळ भ्यायलेला माणूस आहे. मी माझ्या काही लेखांमध्ये म्हटलेलं आहे, भीती माझ्या ना 5वीला पुजलेली आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक लेखनात, साहित्यात आणि आता सिनेमातही एके प्रकारची भीती ही कायम डोकावत असते. मग ती भीती सुपर नॅचरल भीती असेल असं नाही, पण आपल्या अस्तित्वाची भीती, आपण जे काही काम करतोय त्याबद्दलची भीती, दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या काही भीत्या भेडसावतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सर्व प्रकारची भीती ही माझ्या लेखनात आणि आता माझ्या सिनेमात ही डोकावत असते असं मला वाटत असते. आणि आत्ताची जी भीती आहे ती काइंड ऑफ एक अँझायटी या स्वरूपाची भीती आहे की आता पुढे काय होणार, कारण दिवस हळूहळू आता जवळ येत चाललाय रिलीजचा. पण तुझा याआधी रिलीज झालेला सिनेमा होता दिल दिमाग बत्ती. अर्थात तो रिलीज कसा झाला, तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाही, असं बरंच काय काय घडलं. तो OTTवर पण अजून नाही आहे. पण त्यामुळेच जारण ही जी फिल्म आहे ती एका अर्थाने तुझी पहिली फिल्म असं म्हणायचं का? खऱ्या अर्थाने तुझा डेब्यू आता होतोय? नाही, असं म्हणणं त्या आधीच्या फिल्मवर अन्यायकारक ठरेल. आधीच्या सिनेमाचं भवितव्य आता जे काय आहे ते आहे, म्हणजे तो फार काळ थिएटरमध्येही राहिला नाही. मुळात मला वाटतं तो नीट लोकांपर्यंत पोचला नाही, त्याचं प्रमोशन झालं नाही. आणि कोविड नंतर खूप लगेचच आलेला तो सिनेमा होता आणि तो आता OTTवर अजूनही आलेला नाही आहे काही कारणांमुळे. पण म्हणजे पहिला सिनेमा रिलीज झालेला तर तोच म्हणता येईल. पण मी बनवलेला पहिला सिनेमा 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस हा आहे. तो आता बनून पूर्ण आहे. तो मधल्या काळात इफीमध्ये पण शोकेस झाला, रेड कार्पेट त्याचा गाला प्रीमियर झाला. तो आता रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. हा खरं तर जारण हा माझा 3रा सिनेमा आहे. मी बनवलेला 3रा सिनेमा आहे. तो आता रिलीज होतोय. हो, पण सगळ्यात जास्त माझी जी एक्साइटमेंट आहे ती म्हणशील तर या सिनेमासाठी माझी आहे. कारण या सिनेमात सर्वच पद्धतीने गोष्टी चांगल्या पद्धतीने जुळून आल्यात आणि मला असं वाटतं की एक उत्तम प्रकारे बनलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे याचं प्रेक्षक कसं स्वागत करतायत यासाठी मी हे पाहण्यासाठी मी निश्चितच उत्सुक आहे. नाही, आणि ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर जे आम्ही कमेंट बघितल्या ट्रेलरवरती तर त्या खूप चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत. लोकांना मनापासून असं वाटतंय की काहीतरी वेगळ्या विषयावरचं आम्हाला बघायला मिळणार आहे मराठी सिनेमामधून. अनीस बाझमी हा सिनेमा प्रेझेंट करतात. अनीस बाझमीचे सिनेमे तू फॅन असणार. अनीस बाझमी बरोबरची भेट, त्यांच्याबरोबरचं बोलणं, त्याच्याबद्दल थोडंसं सांग. मुळात अनीस बाझमींविषयी मी तुला थोडं सांगतो. अनीस बाझमी हे मुळातले लेखक आहेत, म्हणजे त्यांनी सिनेसृष्टीत लेखक म्हणून प्रवेश केला. त्याआधी त्यांनी बालकलाकार म्हणूनही काम केलेलं आहे. आणि मी त्यांचे सिनेमे जे आहेत ते खूप लहानपणापासून त्यांनी लिहिलेले बघत आलेलो आहे. म्हणजे त्यावेळी हे नाव मला माहीत नव्हतं. आपण तेव्हा सिनेमेंसारखे बघायचो. म्हणजे त्यावेळी सिनेमे फक्त त्यातले मुख्य हिरो किंवा हिरोईन्सचे असायचे. म्हणजे जसे की गोविंदा आणि चंकी पांडेचा आखे, शोला और शबनम, बरेच सिनेमे त्यांनी असे लिहिलेले आहेत. आणि नंतर वेलकम पासून ते अगदी सगळीकडे घराघरातलं नाव झालं.
तर अमृता सुभाष जी आहे माझ्या सिनेमातली मुख्य नायिका, तिची त्यांची चांगली ओळख होती. तर तिने त्यांना विनंती केली की तुम्ही बघाल का. तर ते म्हटले हो जरूर बघू. तर आधी त्यांच्या एका सहाय्यकाने तो सिनेमा पाहिला आणि त्यांनी तो त्यांना खूप तातडीने रिकमेंड केला की तुम्ही आजची आज बघा. त्यांनी मग तो लगेचच संध्याकाळी बघितला. मी त्यांच्यासोबत तो सिनेमा बघायला तिकडे हजर होतो आणि त्यांना सिनेमा खूप आवडला. त्यांनी सिनेमाची खूप स्तुती केली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो. तर म्हटलं सर तुम्ही आता सिनेमा तर आम्ही तयार केलेला आहे, तो जर तुम्ही प्रेझेंट करू शकलात, तो रिलीज करण्यात जर का तुम्ही काही हातभार लावू शकलात, बरोबर. ते तत्परतेने तयार झाले. पण म्हणजे ज्यांनी भूलभुलैया सारखा सिनेमा बनवलाय त्यांनी तुझ्या सिनेमाचं कौतुक करताना नेमकं काय सांगितलं? ते त्यांना स्क्रिप्ट, आता मी त्यांनी कौतुक काय केलं माझं हे सांगणं मला थोडंसं अवघडल्यासारखं त्यांना करतंय. सिनेमातलं काय आवडलं बेसिकली? हा. आणि मी हे सांगितलं तुला त्यांना सिनेमातलं काय आवडलं, तर मग सिनेमाचं एक रहस्य रिव्हील करण्यासारखं ते आहे. पण त्यांना सिनेमा आवडला, त्यांना सिनेमाचं कथानक आवडलं आणि सिनेमा माझ्या मते तांत्रिकदृष्ट्या खूपच चांगला झालेला आहे. अनेक म्हणजे जी सिनेमा बनवताना जी एक तंत्रज्ञांची फळी लागते, जे HODs असतात, सगळ्यांनी खूपच उत्तम पद्धतीचं योगदान या सिनेमाला दिलेलं आहे. तुझ्यासाठी ही परिकथा होती का सिनेमात येणं आणि इथपर्यंत येणं? कारण कसं आहे की नागोठण्यासारख्या ठिकाणी राहत असताना हे अशक्यही वाटू शकतं अनेकांना. म्हणजे नागोठण्यासारख्या ठिकाणी राहताना हे लोकांना अशक्य वाटूच शकतं. कारण मुळात मी इंजिनिअरिंग करत होतो ना, तेव्हाही मला FTI नावाची संस्था आहे, कारण मी पेणला इंजिनिअरिंग केलं, हेच माहीत नव्हतं. पुण्यात आल्यावर कळलं मला. त्यामुळे लुकिंग बॅक हे स्वप्नवत वाटतं, पण मुळात मी खूप स्वप्न पाहणारा माणूस आहे. मी डे ड्रीमिंग करणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला डे ड्रीमिंगची जर का सवय असेल तर तुमच्या आयुष्यात काही का ना होईना तुम्हाला ते स्वप्न वाटणारच नाही. त्यामुळे अशी परिकथा मला वाटते का तर नाही वाटत, कारण मुळात तो माझा डे ड्रीमिंग हाच माझा स्वभाव आहे. पण तू मूळचा लेखक आहेस आणि अनीस बाझमींच्याच शब्दात सांगायचं वेलकम मधल्या एका डायलॉग सकट, ये किस लाईन में आ गए भाई साहब आप? असं तुला कधीतरी वाटलं होतं का? कुणी असं बोलून दाखवलं होतं का? नाही, हे ना याचं उत्तर मी थोडंसं दीर्घ देईन. लिखाणाची सुरुवात जी आहे ना, लिखाणाची सुरुवात जी माझी झाली ती म्हणजे मला वाटतं मी साधारण 25-30 असताना लिहायला सुरुवात केली आणि मग हळूहळू ते प्रसिद्ध व्हायला लागलं. पण लिखाण मुळात काय, लिखाण हे एक एकट्याचं काम आहे. बरोबर. आणि लेखन हे आपण लहानपणापासून शिकतो. आपल्या शिक्षणाचं माध्यमच वाचन, मनन, लेखन हे आहे. बरोबर. त्यामुळे लिखाण हे स्किल तसं आपल्या प्रत्येकात अंगभूत असतं. सुदैवानं माझं लिखाण लोकांना आवडलं आणि मी असं म्हणेन की मी त्यात थोडाफार यशस्वी ठरलो. जे आपण वाचतो, म्हणजे मी लहानपणी दिसेल ते वाचायचो, प्रचंड वाचायचो. सगळे पेपर्स, पुस्तकं जे आहे ते वाचायचो. वाचून वाचून मी लिहायला लागलो. तर सिनेमा म्हणशील ना, तर सिनेमे हे मी प्रचंड पाहायचो. म्हणजे जवळपास आठवड्याला 2, 3, 4 व्हिडिओ सेंटर्स असायची. व्हिडिओ सेंटर्समध्ये आमच्या घरी कालांतराने VCR आला, त्या VCRवर तर तो सिनेमा बघणं जे चालू होतं, ते सिनेमे बघून मला वाटतं मी सिनेमा बनवायला शिकलो. पण तो सिनेमा बनवणं हे ट्रायल अँड एरर इतकं सोपं नसतं की अरे बनवून बघितला. लिखाणाचं काय, लिखाणाचे आपण ड्राफ्ट्स बनवू शकतो. लिखाण, एखादी कथा परत आली, आपण फाडून टाकली. सिनेमा परत आला की तुम्ही संपता. तर मला वाटतं ही सगळी डिपार्टमेंट्स किंवा ही सगळी स्किल्स तुम्ही अवगत करणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. पण तुमची त्या स्किल्सची ओळख जरी झाली तरी ते तंत्रज्ञ, ते HODs जे असतात ना, ते एकदा तुम्ही चांगल्या दर्जाचे घेतलेत आणि ते सहकलाकार म्हणून तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिले ना, तर कोणताही सिनेमा बनवणं हे कुठल्याही दिग्दर्शकासाठी एक केक वॉक इतकं सोपं आहे. मला वाटतं माझा प्रवास हा असा होता, मी सिनेमे खूप पाहायचो. जेव्हा मी सिनेमा बनवायचं ठरवलं तेव्हा चांगले लोक मला भेटत गेले. मग ते अभिनेत्यांच्या स्वरूपात असतील, तंत्रज्ञांच्या स्वरूपात असतील, मित्रांच्या स्वरूपात असतील, आणि हे सगळे लोक हळूहळू माझे स्नेही झाले, मित्र झाले. आणि मग त्यांच्या सहकार्याने मी, मला वाटतं, सिनेमा बनवायला शिकलो. पण आता जारणचं जर आपण उदाहरण घेतलं
तर त्याच्यामधला वाडा असेल किंवा त्याच्यामधले जे तू म्हणजे जारण म्हणजे आपण शेवटी म्हणूया की काळी जादू या अर्थाने जो ट्रेलरमध्ये पण त्याचा अर्थ सांगितलेला आहे. तर हे सगळं तुझ्या डोक्यात असताना जसं होतं तसं ते उतरलं पाहिजे याच्यासाठी त्याचं लिखाणापासूनचा जो विचार आहे तो तू कुठे शिकलास? असं फार म्हटलं जातं, म्हणजे विशेषतः साहित्यकृती जेव्हा सिनेमात येते ना, मूळ साहित्यकृतीला न्याय नाही मिळाला वगैरे अशी एक आपले समीक्षकी शब्द असतात. सिनेमा करतो ना त्या मूळ साहित्यकृती नसतेच काय, म्हणजे तिला न्याय द्यायचा नसतोच. तुम्ही माध्यमांतर करताय, तुम्ही कागदावरनं एका 3D विश्वात येत आहे. बरोबर. तसंच ना जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो, आपण व्हिज्युअलाइज करतो, तर आपण व्हिज्युअलाइज केलंय तसंच ते उतरतच असं नाही. कधी कधी ते थोडंसं डाऊनग्रेड होतं, आपल्याला जे वाटत असतं त्यापेक्षा खूपच कमी प्रमाणात ते पडद्यावर उतरतं. पण कधी कधी आपण व्हिज्युअलाइज जे केलेलं आहे त्यापेक्षा खूप वेगळं आणि भन्नाट आणि अद्भुत काहीतरी पडद्यावर अवतरतं. मला वाटतं जारणच्या बाबतीत ना मला हा एक अनुभव यावेळी आवर्जून आला. आणि यामागे म्हणजे खूप मोठा फोर्स जो आहे तो माझा छायाचित्रणकार मित्र मिलिंद जोग, म्हणजे जो आमचा सिनेमॅटोग्राफर आहे, ज्यांनी एडिटिंग केलं तो अभिजित देशपांडे, बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी दिलं तो ए व्ही प्रफुल्लचंद्र, आमचा निर्माता अमोल भगत आमच्या पाठीशी उभा होता. तर मला वाटतं कधी कधी स्क्रिप्टवर आपण जे लिहितो, म्हणजे नॉर्मली म्हटलं जातं अरे जे व्हिज्युअलाइज केलं ते काय आलं नाही, पण हे व्हिज्युअलाइज जे केलं होतं त्याला चपखल किंबहुना बऱ्याच प्रमाणात जे हवं होतं त्यापेक्षा 2 बोटं वरचंच मला वाटतं अचीव्ह झालेलं आहे. आणि म्हणूनच ते ट्रेलरचं आणि टीझरचं कौतुक होतंय, उत्सुकता आहे. हाच प्रश्न मी थोडा वेगळ्या प्रकारे विचारतो. नागराज मंजुळे एकदा म्हणाला होता की जेव्हा मी नुसती कथा लिहितो तेव्हा मी लिहू शकतो की 4 हेलिकॉप्टर एकमेकांना आदळतात आकाशामध्ये, पण जेव्हा मी सिनेमा लिहायला लागतो तेव्हा मला लक्षात येतं की अरे हे नाही, हे जमणार नाही बजेट वाईज. मी त्या अर्थाने विचारत होतो की ते ती जी भाषा म्हणून आपण म्हणतो की आता हे मला लोकांना ह्या पद्धतीने सांगायचं आहे, तेव्हा तुझ्यातला लेखक बजेटचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का? नाही म्हणजे अगदी खरं सांगू का, याआधी 2 सिनेमे केलेले असल्यामुळे आणि त्यातल्या बजेटचा बारकाईने अनुभव असल्यामुळे हा विचार आपोआप केला जातो. पण याचा अर्थ माझ्यातला लेखक हात आखडता घेत नाही. माझ्यातला लेखक कल्पना त्रोटक करत नाही. पण ती कल्पना अशा पद्धतीने वळली जाते, कागदावर उतरली जाते. आता तो पुन्हा क्राफ्ट्समनशिपचाच प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा आपण साहित्य लिहितो, एखादी कथा लिहितो, त्यावेळी आपली शैली ही आपली क्राफ्ट्समनशिप असते. पण जेव्हा सिनेमा बनवतो ना तेव्हा बजेटचा विचार आणि ते पडद्यावर काय एक्झिक्युशननी उतरलं जाईल याचा विचार ही एक सबकॉन्शियसली करून तो त्या स्क्रिप्टमध्ये येणं ही पण मला वाटतं आजच्या काळातली एक लेखक म्हणून क्राफ्टमनशिप आहे. करेक्ट. तू कलाकारांबद्दल पण सांग थोडंसं जारणमधल्या, कारण अमृता सुभाष आणि अनिता दाते म्हणजे या 2 अशा अभिनेत्री आहेत की ज्यांचं काम वेगवेगळ्या पद्धतीचं लोकांनी बघितलंय. अमृताचं तर हिंदीमधलं काम सुद्धा खूप गाजतंय. म्हणजे जसं तू म्हणालास की तंत्रज्ञांची एक मोठ बांधलीस तू म्हणा आणि भट्टी जमली. कास्टिंग किती महत्वाचं होतं तुझ्यासाठी आणि ते कसं जुळत गेलं? म्हणजे कास्टिंग हे अत्यंतच महत्त्वाचं होतं. मुळात हा सिनेमा मी गेले 5-7 वर्ष लिहित होतो. एका काळानंतर म्हणजे मला साधारण वाटतं की मी 70% सिनेमा माझा लिहून झाला आणि त्यानंतर त्या सिनेमाचं पुढे जे काही होत होतं कथानकाचं जे काही पुढे होत होतं त्यांनी मी अजिबात कन्व्हिन्स नव्हतो. मला ना त्याचं एक कन्क्ल्युजन मला ते कन्व्हिन्सच करत नव्हतं. त्यामुळे मी थांबलो होतो. मला जो क्लायमॅक्स सुचत होता त्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये मला जो अंधुक क्लायमॅक्स सुचत होता त्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये मला सतत अमृता सुभाष दिसत होती. कारण मी तिचं ती फुलराणी जे तिने केलेलं जे व्हर्जन होतं त्यावर त्याचा एक यूट्यूब व्हिडिओ एकाच भागाचा तुला शिकवीन चांगला धडा, त्यावरचा तिचा नाच आणि तिचं एकूण जे काय तिचे तो अभिनय होता तो मी कधीतरी बघितला होता आणि तो माझ्या डोक्यात सतत घोळत होता. त्यामुळे माझ्या डोक्यात सतत अमृता सुभाषच होती ती स्क्रिप्ट पूर्ण लिहिताना. कालांतराने ती स्क्रिप्ट मला त्यातली जी काही ती स्क्रिप्ट ज्या पद्धतीने कन्क्लूड करायची होती त्याचे कन्व्हिन्सिंग शेवट सुचले. आणि दरम्यानच्या काळात अमृता आणि माझी रिसेंट ओळख झाली होती. मी तिला सहज म्हटलं आणि त्या काळात तिने माझं खूप वाचलं होतं. म्हणजे खूप शॉर्ट पिरियडमध्ये तिने जवळपास माझं सगळं वाचून काढलं होतं. तर त्यावेळी मी तिला म्हटलं अगं एक स्क्रिप्ट आहे आपण वाचूया का? ती म्हटली अरे वाचूया ना. तर तिच्याच घरी मी ते स्क्रिप्ट वाचलं, तिला ते खूपच आवडलं आणि त्यावरून तिचं ते कास्टिंग झालं आणि ती लगेचच काम करायला तयार झाली. आणि मी खरं सांगू का तुला,
तिने ज्या पद्धतीने हा रोल केलेला आहे ना म्हणजे कमाल. आणि तिने ज्या पद्धतीने या रोलसाठी तयारी केलेली आहे आणि सतत तिने ऋषिकेश हे करूया का ते करूया का, म्हणजे मला वाटायचं अरे म्हणजे इतकी ही तयारी करते, मला त्याचं दडपण यायला लागलेलं. आणि बरं आपल्या शूटिंगची पद्धत तुला माहिती आहे, म्हणजे आपण सुरुवातीचा सीन आज सकाळी करतो आणि थेट शेवटचा सीन आज संध्याकाळी करतो. पण त्या पूर्ण सिनेमात तिचं ग्राफ आहे. तो ग्राफ तिने मेंटेन करत जे काय तिने केलंय, म्हणजे सकाळचा ग्राफ तसाच ठेवत पुन्हा संध्याकाळी एक स्थित्यंतर आणणं. मला वाटतं आम्ही शेवटचे 2 दिवस काम करत होतो त्यावेळी एक रात्री नाईट शिफ्ट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला एक अवॉर्ड सेरेमनी होता मुंबईत. ती पुण्यात नाईट शिफ्ट करून मुंबईला गेली. ती रात्री 10 वाजता आली. परत रात्रीची नाईट शिफ्ट तिने केली. ती सकाळी 11 वाजेपर्यंत. म्हणजे मला वाटतं सलग ती 48 तास 36 तास जागी होती. अनिताबद्दल म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती ना फारच ताकदीची अभिनेत्री आहे आणि हे मी सांगायची गरज नाही आहे. तिचा जो रोल आहे तो जसं ट्रेलरमध्ये दिसतं त्यानुसार एक ब्लॅक मॅजिक करणाऱ्या बाईचा रोल आहे. आणि मी तो ज्या पद्धतीने लिहिला होता तो तिला आवडला. पण त्याला तिने जे एक स्वरूप दिलं, ती म्हटली नाही आपण हिची भाषा ही एका विशिष्ट पद्धतीची घेऊ. मी म्हटलं अरे बापरे मला भाषा तर येत नाही. म्हटली नाही तू संवाद लिही, ते भाषांतरण मी करून आणीन. मग तिचे जे परिचित आहेत, मला वाटतं सखाराम पाटील त्यांचं नाव, त्यांच्याकडनं ते त्या अहिराणी भाषेत भाषांतरित करून घेतलं. आणि तिने त्यावर इतकी मेहनत घेतली की स्वतः ती भाषा शिकली. म्हणजे तिचंही नाटक चालू होतं त्या काळात. ती सेटवर यायची, तासाभरात काही संवादात काही चेंज झाला असेल तर त्या गृहस्थांना ती मेसेज करायची असा संवाद आहे. ते गृहस्थ आम्हाला ते संवाद पाठवायचे अहिराणीत भाषांतरित करून. ते तिला त्याचा टोन रेकॉर्ड करून पाठवायचे आणि अनिता ते तिथल्या तिथे अडॅप्ट करायची. आणि तिने तो रोल फारच कमाल रोल केलेला आहे. पण आता जसं तू बोलताना म्हणालास या दोघींबद्दल आणि बाकीचे कलाकार सुद्धा अर्थातच आहेत, पण तो वाडा जो आहे तो कुठला आहे? म्हणजे काय बऱ्याच वेळा लोकेशन खूप महत्वाचं असतं. म्हणजे वाडा भोरचा वाडा आहे. भोरचा वाडा आहे. अच्छा. पण त्या वाड्याबद्दल एक सांगतो. भोरचा वाडा आजवर आपल्याला हिंदी मराठी सिनेमांमधनं खूप दिसलेला आहे. तो भोरचा वाडा प्रचंड मोठा आहे. पण आम्ही भोरच्या वाड्याची ती बाजू दाखवली किंवा त्या भोरच्या वाड्यातल्या अशा लोकेशन्सवर शूट केलंय जिथे आजवर शूट झालेलं नाहीये. आता सिनेमामधून अंधश्रद्धा पसरते असं सुद्धा एक टीका करणारे काही जण असतात, पण त्यांना तुला काय सांगायचंय? नाही आता काय आहे की मला वाटतं मला असे प्रश्न खूप विचारले गेले. काळ्या जादूवर हा सिनेमा आहे, तुमचा विश्वास आहे का? मला म्हणायचं की नाही माझा विश्वास नाहीये. काळ्या जादूने खरंच काही लोकांचं वाईट होतं का? तर नाही होत. काळी जादूच नाही. पण लोकांच्या मनात ती आहे, लोकांच्या मनात तिची भीती आहे आणि समाजात तिचं अस्तित्व आहे. म्हणजे तू आज कोकणातच काय म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागात, पुण्या मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये जरी फिरलास आणि सर्व भाषिक, मी मराठीच म्हणत नाही, तू अगदी उत्तर भारतीय कुटुंबांमधनंही फिरलास ना, ते प्रत्येकाच्या मनात अरे वो जो है ना वो उसने कुछ किया. मग तिला कोणीतरी काहीतरी जेवणातनं दिलं, मग तेव्हापासून तिला असं झालं, मग तिच्यावर कोणीतरी करणी केली, मग ह्याला हे झालं, तो 10वीला होता तेव्हा त्याला. तर हे इतकं आहे. मला वाटतं आपलं जीवन जे आहे ना, एक संथ जीवन जे आहे त्या जीवनात आपल्या खूप अपघात घडत असतात. अपघात म्हणजे सरळ चाललेल्या जीवनात काहीतरी कलाटणी मिळते आणि मग आपण त्याला कधी कधी दैवाला दोष देतो, पण बरेचदा आपण कोणीतरी आपलं वाईट चिंतलं असं म्हणतो. मग हे वाईट चिंतनं काय आहे? आणि मी लहानपणी ज्या गावात वाढलो त्या गावात तर रोज एक घटना ऐकायला मिळायची, तिच्यावर हिने करणी केली. करणी करणाऱ्या बायका खास असायच्या आणि त्या बायकाच असायच्या. या करणी करणाऱ्या बायकाच असणं यावरही या सिनेमात एका पद्धतीचं भाष्य आहे. सो मला म्हणायचं की हे अस्तित्वात समाजात आहे ना,
त्यामुळे सिनेमात असायला काही हरकत नाही. करेक्ट. आणि ते काल्पनिक म्हणून तुम्ही जर बाकीच्या गोष्टी घेत असाल, बाकीच्या सिनेमा घेत असाल, तर हे पण तुम्ही तसंच घेऊ शकता म्हणजे. पण तुला मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने जर विचार केला तर हॉरर सिनेमा हे काय गूढ राहिलंय अजूनपर्यंत, की म्हणजे हा खेळ सावल्यांचा असेल किंवा त्याच्यानंतर लपाछपी सारखा सिनेमा असेल, आता हा जारण येतोय, म्हणजे इतक्या वर्षात आपल्याला ठळकपणे आठवत आहे ती ही 2-3 नावंच आहेत. असं का झालं असेल आणि गेल्या काही काळात ही टेस्ट बदलतीये का? जसं रात्रीचं खेळ चाले नावाची सिरियल आपल्याकडे चांगली चालली आणि अचानक हिंदीमध्ये सुद्धा आता आपल्याला हॉरर कॉमेडी हा एक म्हणजे जसं भुलभुलैया आहे किंवा स्त्री आहे किंवा मुंजासारखे सिनेमे एका पाठोपाठ एक इतके यशस्वी झालेले बघायला मिळाले. याच्या बरोबरीने इंग्लिश सिनेमा तर खूप वेगवेगळे प्रकारचे चालू असतात आणि ते चांगले चालतात सुद्धा. इंग्लिश हॉरर सिनेमांनी तर म्हणजे ऑस्कर्स मिळवलेले आहेत. हो. मला वाटतं की प्रॉब्लेम हा आहे, आपण हॉरर या शब्दाला ना एका डिग्रेडेड अर्थाने बघतो. ओके. हॉरर म्हटल्यावर त्या शब्दातच, त्या टर्ममध्येच एक प्रकारचं थोडंसं त्याचं अवमूल्यन केलेलं आपण आहे. दुसरं म्हणजे भीती म्हटली की फक्त भूताचीच एवढंच आपण गृहीत धरलं जातं आणि भूत म्हटलं की काहीतरी अक्राळ विक्राळ हिडीस एवढंच आपण लक्षात घेतो. त्यामुळे आपण ह्या संज्ञांच्या पलीकडे जाऊन कथानकाकडे तितक्या विचारपूर्वक आजवर पाहिलेलं नाहीये. त्या राम गोपाल वर्मांचा रात किंवा भूत घे, काय सुंदर हॉरर सिनेमा आहे. म्हणजे तो एक कलाकृती म्हणूनही तो अत्यंत क्लासिक म्हणावा अशा पद्धतीचा तो सिनेमा आहे. भूतमधलं जे काय साऊंड डिझायनिंग आहे, ते लिफ्टवर खाली जाण्याचे आवाज आहेत. मला म्हणायचं की अशा प्रकारे आपण सिनेमाकडे आजवर पाहिलेलं आहे का? आणि लोकांना, ज्या आता तू रात्रीस खेळ चालीचं नाव घेतलेस, ती हिट झाली कारण लोकांना ते बघायचं आहे. रहस्य, भय ह्या गोष्टीच लोकांना आवडतात. पण आपण म्हणजे मला वाटतं कुठेतरी हा जो एक तथाकथित अभिजन वर्ग आहे, तथाकथित अभिजन वर्ग, मग त्यात समीक्षक आले, सगळेच आले, त्यांनी याच्याकडे ज्या पद्धतीने बघितलेलं आहे ना, ती दृष्टी बदलली पाहिजे. आणि सिनेमे बनवण्याची पद्धत जर का जास्त अभिरुची संपन्न झाली तर हे सिनेमे जरूर येतील आणि अजून येतील, अजून चालतील. मला वाटतं चांगले सिनेमे झालेत की, म्हणजे तू आता लपाछपीचं नाव घेतलं. हा हॉरर कॉमेडीचं काय आहे? हॉरर कॉमेडी हा एक जॉनर असा आहे की त्याच्यात लोकांना भीता भीता हसायचं असतं. हसताना काय होतं, म्हणजे भीती लोकांना भ्यायला ना कायम एका सुरक्षित कवचात राहून आवडतं. म्हणजे असं कोणाला सोडून दिलं एखाद्या खरोखरच्या भूतबंगल्यात, जरी तिथे भूत नसेल तरी माणूस वेडा होऊन जाईल. बरोबर. त्यामुळे लोकांना ते 3 तासात 2 तासात माहीत असतं, अरे या भीतीतून आपली सुटका होणार आहे. आणि जेव्हा हॉरर कॉमेडी असते तेव्हा काय होतं, कॉमेडी हा तर तात्काळ रिलीफ असतो ना, लोक भीतात ह्या करून हसतात. तो एक तात्काळ रिलीफ असतो. त्यामुळे लोकांच्या खूपच जवळची भावना आहे ती हॉरर कॉमेडी. त्या मानाने सिरियस भीतीचे सिनेमे जे आहेत ते लोकांना भीती दाखवतात आणि त्या भीतीतून कदाचित त्या सिनेमांचा इम्पॅक्ट चांगला असेल तर त्या भीतीतून लोकांची खूप दीर्घकाळ सुटका होत नाही. ओके. आणि त्यामुळे मग ते सिनेमे कधी कधी लोकांना नकोसे वाटतात. पण मग ते बनवले पण गेले नाहीत, हे पण तेच आश्चर्य आपल्याकडे की मला वाटतं ते त्या पद्धतीने म्हणूनच बनवले गेलेले नाहीत. आता रामगोपाल वर्मांच्या भूतमध्ये काय होतं, ते एक भूत आहे, ते स्वतःचा सूड घेतं आणि त्याला एक कन्क्लुजन मिळतं. लोक त्या भूताच्या अस्तित्वावर खुश होतात, हो बाबा, आणि लोक घरी जातात. हा, हे असं होतं आणि ते भूत संपलं. त्यामुळे असे जे भूतांचे सिनेमे आहेत की ज्याच्यात इव्हिल भूत आहेत, त्यांचा पाडाव केला जातो, तेव्हा लोक समाधानी. वास्तुशास्त्र पण त्याने नंतर प्रोड्यूस केला होता. हो. किंवा तू रात म्हणालास तर रेवतीचा मध्ये एक मल्याळम फिल्म आली होती, भूतकालम. त्यात भूत नव्हतं. एक फिल्मी बॉलिवूड स्टाईलचा प्रश्न विचारतो की तू सुरुवातीला म्हणालास की भीती ही तुझ्या 5वीला पुजलेली आहे, पण एक जनरली असं बोलायचं झालं तर डरना मना है की डरना जरूरी है? डरना जरूरी है. डरना जरूरी है. डरना बेसिक इन्स्टिंक्ट आहे ना आपली. म्हणजे लोक बाकी काही म्हणत, हिंसा, सेक्स, बेसिक इन्स्टिंक्ट नाही. हिंसा का? कारण घाबरतो ना माणूस. बरोबर. हिंसा हे म्हणजे सगळ्यात आधी जो जीव जन्माला आला त्याला त्याच्या अस्तित्वाचं भयच होतं ना. त्यामुळे भीती ही बेसिक इन्स्टिंक्ट आहे. पण लेखनाच्या बाबतीत म्हटलं जर आपण तर मराठी लेखनामध्ये म्हणजे आता नारायण धारप आहेत किंवा जी.एन.नी पण तशा काही कथा लिहिलेल्या आहेत, रत्नाकर मतकरी आहेत ज्यांच्या अनेक गूढ कथा प्रसिद्ध आहेत. तर लेखनामध्ये पण तशीच दृष्टी तुला दिसते का लेखनाकडे, त्या लेखनाकडे बघण्याची? हो, आता ती दृष्टी जी आहे ना ती आपल्यात
आपोआप येते. आता तू जेवढ्यांची नावं घेतलीस त्या प्रत्येकाने भयाचा एक इलेमेंट त्यांच्या कथांमधनं आणलेला आहे. म्हणजे मला वाटतं जीएनची जी स्वामी नावाची कथा आहे हे मला तर भीती वाटायला लागते. म्हणजे आता हा माणूस अडकलाय त्या बंदिस्त तळघर वजा कैदखान्यात, त्याचं काय होईल मला भीती वाटायला लागते इतकं की दडपण येऊन श्वास रोखला जातो. तर भीतीची ही जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. बरोबर. मतकरींच्या कथांमधली भीतीची पद्धत वेगळी आहे. धारपांच्या कथांमधली भीतीची पद्धत ते इतकी स्ट्रॉंग इतकी डार्क भीती आणतात की त्यामुळे मला वाटतं की भीती तुम्ही कशी कुठे किती प्रमाणात कोणत्या कॅरेक्टर्समधून आणि कोणत्या कथानकातून उभी करताय यावर त्या भीतीचं प्रमाण, त्या भीतीमागची दृष्टी आणि ती भीती तुम्ही कशा प्रकारे कोणत्या विचारातून वाचकासमोर कन्व्हे करताय हे सगळं अवलंबून असतं. बरोबर बरोबर. पण यांच्यापैकी तुझ्यावर प्रभाव कुणाचा होता लिहिताना? मला वाटतं धारप आणि जी आहे या दोघांचाही माझ्यावर प्रभाव बर आहे. म्हणजे त्यांच्या शब्दकळा मला आवडतात आणि म्हणजे मी त्यांच्या त्या शब्दकळीत पूर्णतः बुडून गेलेलो आहे. स्टीफन किंग नावाचा एक परदेशी लेखक आहे, त्याचाही मला वाटतं माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. कारण तो जो नॅरेटिव्ह आहे ना भीती निर्माण करण्याचा, एक काळ म्हणजे टाइम आणि स्पेस ही लिखाणात पण असते, ती क्रिएट करण्याचा जो एक प्रभाव असतो तो एक प्रभाव मला वाटतो. धारपांनी एका लेखामध्ये असं लिहिलं होतं की त्यांना एक कादंबरी, त्यांनी त्याचं नाव नाही रिव्हील केलं, पण ते असं म्हणाले की त्यांना एक कादंबरी त्यांनी स्वप्नात चित्ररूपात दृश्यरूपात पाहिली. सकाळी उठल्यानंतर त्यांना ती स्वप्न आठवत होतं आणि पुढच्या महिनाभरात ती कादंबरी लिहून झाली. तुझ्याबरोबर झालंय असं की स्वप्नात दिसली अख्खी कादंबरी आणि नाही अख्खी कादंबरी अशी नाही, पण काही काही कथा आहेत ना म्हणजे हे पूर्वी व्हायचं आता होत नाही. मे बी काय माहित लेखक म्हणून आता तू सिनेमाची स्वप्न पडतात आता. मला अशी स्वप्नात म्हणण्याऐवजी एक सकाळचा प्रहर असतो ना खूप पहाटेचा, त्या 4:30-5 वाजता वगैरे काही स्वप्न पडलेली आहेत आणि त्यातनं कथा मला सुचलेल्या आहेत. माझी मुआवजा ही कथा जी आहे ती अशा प्रकारे स्वप्न समता समता सुचलेली आणि मनात राहिलेली कथा आहे, त्यामुळे ती सुचते. स्वप्न म्हणजे काय, ती काय अशी अद्भुत दैवी घटना नाहीये. स्वप्न म्हणजे तुमचेच सबकॉन्शियस तुम्हाला ते सरफेसवर आणून देतं, दुसरं काय. पण मगाचा आपला विषय थोडा राहिला की भयकथांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे सिनेमांसारखा होता का, आहे का अजूनही, जसं त्याला गांभीर्याने न घेणं? गांभीर्याने न घेणं म्हणजे काय, हे म्हणजे गांभीर्याने न घेणं हे दुर्लक्ष करणं नाहीये, हे अज्ञानाचं लक्षण आहे. मी अजिबात म्हणत नाही, म्हणजे माझं हे ठाम मत आहे की भयकथांकडे गूढ कथांकडे दुर्लक्ष करणं नाही, हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे तुम्हाला तो भयरस गूढरस जो आहे नवरसांमधला एक महत्वाचा रस आहे. म्हणजे सतत तुम्ही शृंगार हास्य बाकी जे काही करुणा रस आहे त्यात नाही ना, आयुष्य त्यात जात नाही. म्हणजे या करुणेमागे काय आहे, करुणा जेव्हा संपते तेव्हा काय होतं, मनात भीतीच होते ना तयार. बरोबर. तुझं दुःख जेव्हा सरतं तेव्हा भीतीच वाटायला लागते ना, मग ती प्रियजनांच्या दगावण्याची भीती असेल किंवा अजून कोणती असेल. त्यामुळे मला असं अजिबात वाटत नाही आणि आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे जग खूप स्ट्रॉंगली पुढे चाललेलं आहे आणि जे ग्लोबलायझेशन झालेलं आहे ना, त्यामुळे सर्वत्र म्हणजे जगभरातलं साहित्य सिनेमा हा आता आपल्या हाताशी येऊन लॅपटॉपवर येऊन किंवा किंडलवर येऊन थांबलेला आहे. म्हणजे साहित्य किंडलवर येऊन थांबलेलं आहे आणि सिनेमा लॅपटॉपवर येऊन थांबलेला आहे. त्यामुळे आता कोणी नाही थांबू शकत आहे. त्यामुळे तो जो सिनेमा आहे, ते जे साहित्य आहे त्याला आता सर्वत्र मान्यता मिळालेली आहे आणि नाव इज द टाइम. भय, थ्रिलर्स म्हणा, रहस्य म्हणा, गूढ म्हणा, पुन्हा मी सांगतो की ह्याचा एक स्पेक्ट्रम मोठा आहे. करेक्ट बरोबर. तो तर म्हणाच लॅपटॉपवर आलाय सिनेमा आणि मला ते आठवलं की प्रेक्षकही त्या दृष्टीने आता चांगलं कुठे कुठे काय आहे ते शोधून बघायला लागलाय. म्हणजे तुंबाडचं उदाहरण घेता येईल की तुंबाड आता रिलीज झाला तेव्हा किती चालला आणि मला तुझी गानू आजीची अंगाई वाचताना तुंबाडच्या त्या कॅरेक्टरची आठवण होत होती सारखी. पण मगाशी तू उल्लेख केलास तुझ्या पहिल्या सिनेमाचा, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस. नेमकं काय आता घोडं अडलंय कुठे? आम्हाला तो कधी बघायला मिळणार, रिलीज होणार? आता मी थोडासा 1000 वेळा शोले पाहिलेला माणूसचा प्रवास मी तुला थोडक्यात सांगतो. ती कथा मी लिहिली 2013 साली अनुभवच्या दिवाळी अंकात. 1993 साली मला वाटतं मी 10वीत वगैरे असेल, माझ्या भावाचं लग्न झालं आणि त्यावेळी लग्नामध्ये त्याला आहेरात शोलेची त्या VHS कॅसेट्स असतात ना, 2 कॅसेट्स असायचे तेव्हा, कारण शोले मला वाटतं 3.5-4 तासाचा होता. तो एका कॅसेटमध्ये मावायचा नाही, तर त्या 2 व्हिडिओ कॅसेट मिळाल्या. मी घरी एकटा होतो आणि त्यावेळी मी शोले, धर्मेंद्र हा माझा खूप आवडता नट आहे,
त्यामुळे मी शोले त्याआधीही पाहिला होता. पण त्या काळात घरी एकटाच असल्यामुळे मे महिना हा असा तसा फार बोर महिना असतो. मी रोज शोले बघायचो. कॅसेट लावली, शोले बघितला. म्हणजे कंटिन्युअस 3 तास बघीन असं नाही. कधी एखादा सीन, कधी काय सीन. एकदा झालं असं की त्याच शोले बघण्याच्या काळात मला स्वप्न पडलं. आणि त्याच्यात शोलेतला जो एक प्रसिद्ध सीन आहे की अब तेरा क्या होगा कालिया, तर तो गब्बर सिंग जो आहे त्यांनी त्या तिघांना उभं केलेलं आहे आणि तो प्रत्येकाला ती गोळी लावतोय. आणि तो अब तेरा क्या होगा कालिया म्हणून त्या कालियाच्या कानशिलावर तो ती आपल्या इथे बंदूक लावतो आणि मला त्या कालियाच्या जागी सतत मी आहे हे मला जाणवत होतं. मी भीतीने थरथरत होतो. माझी हार्टबीट्स वाढली होती आणि मी एकदम धडपडून जागा झालो. त्यानंतरच्या पुढच्या काळात मला सतत स्वप्न पडायची ना, त्याच्यात तो विलन जो आहे, मग तो कधी शक्ती कपूर असेल, कधी रणजीत असेल, गुलशन ग्रोवर असेल, तो असा सैर भैर असा गोळीबार करतोय आणि मी कुठेतरी लपतोय. म्हणजे मला आणि इतक्या भीतीने जाग यायची ती. मग 2013 साली जेव्हा मी लेखक बनलो, अचानक कथा लिहिण्याची वेळ आली, तेव्हा ही कथा मी लिहिली आणि ती कथा प्रसिद्ध झाल्यावर त्या कथेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यावर मी सिनेमाची पटकथा लिहिली. मग निर्माता समोर आला, तो सिनेमा आम्ही बनवायला घेतला. पण सिनेमा बनवताना मी इतका अज्ञानी आणि इतका ती एक धाडसी पाऊल होतं की हा सिनेमा आपण बनवतोय तर शोलेचे कॉपीराईट्स घ्यावे लागतात, त्या पात्रांचे कॉपीराईट्स घ्यावे लागतात. हे नंतर लक्षात आलं, त्यामुळे तो सिनेमा थांबला. मग कालांतराने एक सगुन वाघ नावाचे प्रोड्युसर आले, त्यांनी ते शोलेचे कॉपीराईट्स आणले. आता ते जे शोलेचे म्हणजे सिप्पींचे जे नातू आहेत, शेहजाद सिप्पी, ते आता आमचे को प्रोड्युसर आहेत. आणि मग तो सिनेमा पूर्ण झाला आणि आता गेल्या वर्षी तो इफीमध्ये पण त्याचं प्रीमियर झाला. आता तो रिलीज होण्याच्या आता आहे, म्हणजे तो आता सगळ्यांची इच्छा आहे तिचं की ऑगस्टमध्ये यावर्षी तो शोले झाल्यानंतर त्याच्या मागे पुढे हा सिनेमाही रिलीज होईल. ते एक चांगलं निमित्त असेल. पण हे जे तुझे 2 अनुभव आहेत, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस आणि दिल दिमाग बत्ती, तू मेहनत दिग्दर्शक म्हणून तेवढीच केली असशील जेवढी आता जारणसाठी केली आहेस. पण त्या सिनेमांचं जे झालं, ज्या पद्धतीने एक रखडला असेल किंवा ज्या प्रकारे रिलीज व्हायला हवा होता तसं झाला नसेल, तुला काय शिकायला मिळालं, काय बघायला मिळालं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये? की काय कुठल्या गोष्टी आता टाळायच्या आहेत मला ह्या पुढचा सिनेमा बनवताना? आपण काय करायचं म्हणजे सिनेमाच्या प्रवासात मला वाटतं आता माझा हा 3रा सिनेमा आहे. जरी मी 100 सिनेमे बनवले, जरी खूप मोठा आकडा आहे, पण आपण स्वप्न पाहायला काय हरकत आहे. जरी मी 100 सिनेमे बनवले तरी मला वाटतं काय करायचं हे आपण शिकतच नाही, काय करायचं नाही हेच शिकत राहतो. नाही, आता काय करायचं नाही म्हणजे खूप विचार करून सिनेमा बनवायला लागतो. तो सिनेमा बनवायला तुमच्याकडे पुरेसा आर्थिक बळ आहे का, पुरेसे दिवस तुमच्याकडे शूट करायला आहेत का, बरोबर, त्या सिनेमाला त्या पद्धतीने न्याय देणारे तंत्रज्ञ, कलावंत, निर्माता तुमच्याकडे आहे का, तो सिनेमा बनल्यावर तो रिलीज करायला लागणारं जे आर्थिक पाठबळ आहे, बाकीचे जे रिसोर्सेस आहेत, त्याचं प्रमोशन करणारे रिसोर्सेस आहेत, ते तुमच्याकडे आहेत का, हे सगळं तुम्हाला म्हणजे हे ह्या माझ्या रिसेंट काय म्हणतो रिसेंट शिकायला मिळालेल्या रिअलायझेशन्स आहेत. पुढच्या सिनेमात कदाचित वेगळी रिअलायझेशन्स असतील. पण कधी तुला असं वाटलं की अरे नको, आपण लेखन करत होतो तेच बरं होतं, नको ह्या फंदात पडायला? नाही, असं नाही वाटलं मला. कारण नाही वाटलं असं, म्हणजे नैराश्य आपण ज्याला म्हणतो, नैराश्य हे तर येतच असतं. तेच म्हणतो मी, नैराश्य तर लेखन करताना येत असतं. म्हणजे आपण म्हणजे एक वेळ कशाला लिहितोय आपण असं वाटलं, पण सिनेमा कशाला बनवतोय असं नाही वाटलं. कारण काय, सिनेमा जेव्हा तुम्ही बनवता एक दिग्दर्शक म्हणून ना, तेव्हा तुमच्या खांद्यावर खूप जणांचं ओझं असतं. बरोबर. कारण तो सिनेमा रखडला की तुम्हाला निव्वळ निर्माता विचारत नाही, तुम्हाला तुमचे कलावंत विचारतात, तुमचे तंत्रज्ञ HODs जे आहेत ते विचारतात. तुम्हाला एखादा स्पॉट बॉय दुसऱ्या सिनेमाच्या सेटवर भेटला ना, तो विचारतो सर त्या सिनेमाचं काय झालं. प्रत्येकाला आपण तेवढंच देणं लागत असतं. प्रत्येकाने विचारलेला प्रश्न जो असतो त्या सिनेमाचं काय झालं हा आपल्याला तेवढ्याच प्रमाणात लागत असतो मला वाटतं. पण त्या नैराश्याच्या काळात काय झालं? पण म्हणजे जास्त लिखाण झालं तुझ्या हातून? नाही, नैराश्याच्या काळात खरं सांगायचं तर काहीच होत नाही. मी नुसता आपला पडून राहतो. म्हणजे नैराश्याच्या काळात
म्हणजे लोकांच्या हातनं खूप लिखाण होतं असं म्हणतात. माझ्या हातून नैराश्याच्या काळात कोणतंही लिखाण होत नाही. आणि नैराश्याच्या माझ्यासाठी काय आहे, नैराश्य हे यासाठी काही घडायची गरज नसते, ते कोणत्याही गोष्टीने येतं. बरोबर. म्हणजे बेडकाचा जसा त्या जमिनीत जाऊन निद्रिस्त होण्याचा काळ असतो, तसा मला वाटतं माझ्यासाठी तो एक नैराश्याचा काळ असतो. त्यावेळी निद्रिस्त पडायचं असतं आणि त्यातून जागं झालं ना की खूप वेगाने लिखाण होतं. म्हणजे माझ्या ज्या बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत, दंशकालचा अपवाद सोडला तर माझ्या बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत, म्हणजे कानविंदे हरवले वगैरे, ही मी अवघ्या महिन्याभरात 25-30 दिवसात वगैरे लिहिलेली आहे. माझी खूप आवडती कादंबरी आहे ती. आणि ती कठीण वाटते जास्त. हो. म्हणजे तू आता एका महिन्यात म्हणास लिहून झाली. नाही, लिहून झाली कारण तो फ्लो तुटला असता ना तर ती लिहूनच नसती झाली. त्यामुळे दंशकालचं काय की तो फ्लो मला पिकअप करता येत होता, पण कानविंदे हरवलेचा फ्लो जर का तुटला असता तर ती लिहून झाली नसती. त्यामुळे नैराश्य नसतं त्या काळात, तर मी प्रचंड वेगाने लिखाण करतो. आता हे जारणच्या निमित्ताने जेव्हा जॅकी श्रॉफ भेटला, ट्रेलर लॉन्चला आला, तेव्हा ते सगळं नैराश्य निघून गेलं असेल ना, एकदम चेअर अप, भिडू आगे असं झालं असेल. कसं आहे माहिती आहे का, अगदी ऑनेस्टली सांगायचं तर मला सनी देओल आणि जॅकी श्रॉफ हां, आणि त्याआधी धर्मेंद्र आणि विनोद खन्ना करेक्ट. हे नट मला प्रचंड आवडतात. ओके. तर जॅकी श्रॉफ येईल वगैरे आम्हाला वाटलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला अनीस बझमींच्या टीमनीही जॅकी श्रॉफ येत आहेत हे सांगितलं नव्हतं. त्यामुळे अचानक जॅकी श्रॉफ जेव्हा आले तेव्हा मग काय, म्हणजे मला कोणीतरी आत येऊन सांगितलं, मी आत काही टेक्निकल गोष्टी चेक करत होतो, जॅकी श्रॉफ आलेत. म्हटलं काय, बरोबर. मी गेलो, मला कळेच ना काय करावं, काय रिॲक्ट व्हावं. म्हणून तू चटकन पायाच पडलास ते. नाही, पाया पडणं हे काय ठीक आहे, वय त्यांचं जास्त आहे वगैरे, आणि आपण अरेतुरे करतो त्याला, कारण आपला आवडता कलाकार आहे तो. नाही, वय पाया पडणं हे काय, म्हणजे ते व्यक्तिमत्व असं आहे, म्हणजे त्या व्यक्तिमत्वांना मी इतकं ॲडमायर केलेलं आहे हो. की ते पाया पडणं हे साहजिक भाव झालं आहे. ते. हो. आणि काम खूप मोठं आहे. करेक्ट करेक्ट. त्यामुळे ते असं नाही. आणि तुम्ही या क्षेत्रात आपण काय आहे, आपण एक आपलं विचारवंत जग असतं. ते विचारवंत जगात जेव्हा आपण वापरतो ना, तेव्हा आपण काय हा पाया वगैरे पडला, जॅकी श्रॉफ, असं नसतं रे. जेव्हा तुम्ही त्या फील्डमध्ये काम करत असता ना, तेव्हा त्या फील्डमधली ती मोठी मोठी एक म्हणजे मोठे मोठे स्तंभ असतात ते. बरोबर. त्यामुळे ते पाया पडणं जे आहे, त्यावेळी मी लेखक ऋषिकेश गुप्ते नसतो, मी दिग्दर्शक ऋषिकेश गुप्तेही नसतो, त्यावेळी मी एक सामान्य सिनेमाचा भोक्ता असतो. करेक्ट. पण कुणाला असं वाटू शकेल की एवढ्या कादंबऱ्या लिहिणारा, एवढ्या कथा लिहिणारा, असा विचारवंत वाटणारा, त्याला सनी देओल आणि धर्मेंद्र आणि जॅकी श्रॉफ आवडतात? कुणाला वाटेल नाही, वाटतं. लोक टिंगल उडवायचे माहितीये का माझी, अरे बापरे. आणि अजूनही उडवतात. म्हणजे आता उडवू शकत नाही, कारण आता काय आवडतो म्हटल्यावर. आणि जेव्हा एक ट्रान्झिशनचा काळ होता, आपण कोणतरी बनण्याचा, तर त्यावेळी लोक सनी देओल हा जॅकी श्रॉफ, तरी जॅकी श्रॉफ ठीक आहे, सनी देओल आता आवडतो. म्हणजे मी डायहार्ड फॅन आहे सनी देओलचा. मी तुला माहितीये का, जाट आत्ता रिलीज झाली, मी 3दा पाहिलेली आहे. अरे बापरे. पण आता आहे ते आहे, आपण काही करू शकत नाही. काय असतं, बरोबर. हे जे नायक आहेत ना, जे आपल्या आयुष्यात, ते खरोखर नायक म्हणूनच येतात. करेक्ट. आणि ते नायक आपल्या आयुष्यात, त्यांना खूप आपण फॅनच त्यांचे असतो. बरोबर. म्हणजे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, हे लहानपणापासून बघत आलेलो आहोत, सो त्यांचे फॅनच आहोत आपण. तसंच सनी देओल, जॅकी श्रॉफ. बरोबर. आणि तुला स्वतःला भयकथा लेखक म्हणून तुझी ओळख असणं हे आवडतं का? कारण बरेच ठिकाणी मग तसं लोक बोलायला लागतात. अगदी उदाहरण द्यायचं तर रत्नाकर मतकरींचं देता येईल, की त्यांनी इतक्या प्रकारचं लेखन केलं आहे, पण त्यांना गूढकथा लेखक म्हणून बऱ्याचदा त्यांची ओळख सांगितली जाते. तू आता गोठण्यातल्या गोष्टींसारखं पुस्तक, ज्यामध्ये एक तू काल्पनिक गाव असलं, जरी ते नागोठण्याच्या जवळचं गोठणे असं गाव असलं, एक व्यक्तिचित्रण तू त्याच्यामध्ये केलेलं आहेस, किंवा इतर सुद्धा प्रकारचं लेखन तू केलेलं आहेस, पण तरी लोक ऋषिकेश गुप्तेना हो त्यांच्या भयकथा मला खूप आवडतात असं लगेच म्हणतात. तर हे तुला ऐकून कसं वाटतं? लोक मला ओळखतात यातच आनंद आहे. मी खरं सांगतो, ते भयकथाकार म्हणून म्हणू किंवा अजून काही म्हणू, म्हणजे असं मला काय, मी भयकथाकार आहे म्हणून मला, अरे मी भयकथाच नाही, मी हे पण लिहिलंय ते पण लिहिलंय, मला याचं काही म्हणजे खरंच किंतु नाहीये काही. लोक आपल्याला ओळखतायत, आपलं वाचतायत, हे काही कमी आहे आजच्या काळात, आजच्या वाचनाच्या तुटवड्याच्या काळात. तू मगाशी म्हणालास की तू घडलास तो वाचनामुळे,
आणि ते पण नागोठण्यामध्ये तू लहानाचा मोठा झालास, तिथल्या लायब्ररीमध्ये तू बरंच वाचन केलंस. आता तुला असं दिसतंय का की असे ऋषिकेश गुप्ते जर बनायचे असतील तर त्या लायब्ररीज खूप कमी झाल्या आहेत? कारण तू ज्या लायब्ररीज वाचलंस तिथे पण खूप, मला वाटतं नंतर पूर आला आणि तिथली पुस्तकं कमी झाली, अवस्था वाईट आहे, आणि तसंच बऱ्याचशा लायब्ररीबद्दल बोललं जातं. तर हे जे संस्कार किंवा हे जे कल्चर आहे आपल्याकडे लायब्ररीचं, वाचनालयाचं, ते कमी होतं आहे, त्याच्याबद्दल तुला एक काय वाटतं? म्हणजे तू ज्या पद्धतीने हा प्रश्न तयार केलायस, असे अरे, ऋषिकेश गुप्ते बनणं तर नाही. असे म्हणजे मी असं असं काही इतकं वाचन करून काहीतरी लेखन म्हणा हो, किंवा. पण म्हणजे त्यातलं माझं कौतुक बाजूला ठेवून मी हां, म्हणतो बर. की लायब्ररीज कदाचित आता काळाच्या पडद्याआड जाणं हे काळाची गरज असेल. ओके. कारण आता इंडिव्हिज्युअल बायर वाढलाय, म्हणजे इंडिव्हिज्युअली लोक खूप पुस्तकं विकत घेतात. बरं. पण एक असं ठिकाण असणं आणि त्या ठिकाणाशी लोकांचा संपर्क, लोकांचा वाचन संपर्क खूप प्रमाणात असणं गरजेचं आहे. करेक्ट. त्यामुळे लायब्ररीज जितक्या जास्त तयार होतील आणि तिथे लोकांचा जनसंपर्क जितका वाढत जाईल, लोकांचा वाचन संपर्क जितका वाढत जाईल, तितकं वाचनाची आवड, भाषेची जी एक क्वालिटी टिकवण्यासाठी, भाषेचा स्तर टिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण आपण जेवढं वाचन करत जाऊ ना, तितकं आपली भाषेचा जो एक स्तर आहे त्याच्याशी आपला संपर्क सतत राहतो. अदरवाईज भाषेचा संपर्क आपला कशाशी राहणार ना. आपण वाचिक म्हणजे बोलण्यातूनच आपण जे काही व्यक्त होऊ तेवढ्यानीच संपर्क राहील. त्यामुळे वाचनातून लेखक तयार होण्यासाठी तर लायब्ररीज असणं गरजेचंच आहे, पण वाचनातून भाषा टिकण्यासाठीही लायब्ररीज असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे तू म्हणालास की पुस्तकं लोक विकत घेतायत, पण असाही एक वर्ग आहे की ज्यांना नाही परवडत, तर त्यांच्यासाठी वाचनालय हाच एक मार्ग असतो की तिकडे जाऊन ते पुस्तकं वाचू हो, शकतात. मला वाटतं की वाचनालय वाढवली पाहिजेत. म्हणजे आपण अभिजात भाषा करणं किंवा अभिजात भाषा मराठीला दर्जा मिळाला आहे हे सगळं बरोबर आहे, पण या अंतर्गत काही, मला माहीत नाही, मी या बाबतीत खूप अज्ञानी आहे, पण या अंतर्गत काही फंड्स वगैरे येत असतील तर त्याचा वापर करून वाचनालयं वाढवली पाहिजेत आणि त्या वाचनालयात खऱ्या अर्थाने चांगलं साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि ती वाचनालयी, मला म्हणायचं की 10वी पर्यंतच्या मुलांना अवांतर वाचन हे जर का मस्ट केलं तर मग ती अभिजात भाषा आहे ना ती टिकून राहायला मदत होईल. करेक्ट. एक महत्त्वाचा प्रश्न राहिला. तू मगाशी स्टीफन किंग आणि नारायण धारप यांच्या प्रभावाचा उल्लेख केलास, पण सिनेमांचा कुठला प्रभाव तुझ्यावरती पडलाय? कुठल्या प्रकारचे सिनेमे तू लहानपणापासून बघितलेस, ते अजून टिकून आहेत डोक्यात, आणि ज्याच्यामुळे तू सिनेमात आलास असं आपण म्हणूया? सिनेमेज म्हणशील ना तर मला 80च्या दशकातले जे सिनेमे आहेत त्या 80च्या दशकात मी मोठा होत होतो, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. तर त्या दशकात जे जे सिनेमे आले, म्हणजे मला वाटतं विजय आनंदचे सिनेमे, म्हणजे विजय आनंदचा राजपूत 84 साली आला होता, पहिलीच असेल मी तेव्हा, तो मी पाहिलेला मला आठवतोय. राज एन सिप्पी नावाचे एक दिग्दर्शक आहेत. इन्कार नावाचा सिनेमा त्यांनी, तो मुंगला मुंगळा गाणं आहे तो त्यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांचे खूप सिनेमे मी त्या काळात बघितले होते, मला ते खूप आवडले होते. सुभाष घईंचे सिनेमे मला खूप आवडतात, त्यांना एक विशिष्ट प्रकारची ट्रीटमेंट आहे. एन चंद्रनचे सिनेमे जे आहेत ते माझ्या वाढत्या काळातच ते बनत होते. पण तो 80च्या दशकातला सिनेमा ना हा नॉर्मली आपल्याकडे खूप ट्रॅश मानला जातो, पण 80च्या दशकातल्या सिनेमांमध्ये जे एक स्टोरी टेलिंग होतं ना त्याला प्रॉपर ग्राफ असायचा, एक इंटरव्हल पर्यंतचा ग्राफ. ते तेच स्टिरिओटाईप असतील, म्हणजे 4 गाणी असतील, करेक्ट, विलन असेल, एखादा बलात्कार असेल, अंगप्रदर्शन असेल, जे काय असेल, पण त्या स्टोरीला एक ग्राफ असायचा. त्यातले संवाद काय, कादर खान त्या काळात संवाद काय सुंदर लिहायचे. त्यामुळे अनीस बज्मी काय सुंदर संवाद लिहायचे. सो मला म्हणायचे की तो जो सिनेमा आहे तो बघताना माझ्यावर प्रचंड प्रमाणात प्रभाव करतच होता. आणि मुळात हिंदी सिनेमात जो मेलोड्रामा आहे ना तो मेलोड्रामा हा माझा खूप आवडता एक घटक आहे. आणि मला वाटतं आपण भारतीय हे मुळात मेलोड्रॅमॅटिकच आहोत. नवरा बायकोचं नातं ड्रॅमॅटिक मेलोड्रॅमॅटिक व्हायला वेळ लागत नाही. आई मुलाचं नातं मेलोड्रॅमॅटिक व्हायला वेळ लागत नाही. आजही मी आईला फोन केला की अरे तू येत नाहीस म्हणून आई रडायला लागते. कुठेतरी यातून नाट्य, आणि जे त्रयस्थ माणसाला क्षोभनाट्य वाटेल, म्हणजे मेलोड्रामा वाटू शकेल, इतकं ते आहेच ना. त्यामुळे मेलोड्रामा मला वाटतं आपल्या भारतीय प्रेक्षकांच्या खूप जवळच आहे. तर मला हा मेलोड्रामा
जो त्या काळातल्या सिनेमांतून आला तो मला खूप आवडत गेला. त्यानंतर रामलखन, त्रिदेव हे सगळे सिनेमे 90s मधले सिनेमे, हे सगळे सिनेमे माझे खूप आवडते सिनेमे आहेत. आणि नंतर इंग्रजी सिनेमे बघायला लागलो तेव्हा एम नाईट श्यामलन, डेव्हिड फिंचर, किती नावं घेशील तेवढी कमी आहेत. जे जे सिनेमे आपण बघतो, जे जे सिनेमे आपल्याला आवडतात ते आपल्यावर प्रभाव टाकतच असतात. करेक्ट करेक्ट करेक्ट. सिनेमाच्या क्षेत्रात असे काही नमुने तुला नक्कीच भेटले असतील. काही तू तसं एखादं लिखाण कदाचित येऊही शकेल आपल्याकडे. हो, येऊ शकेल की. मग इतके मी सिनेमे केलेले नाही आहेत, म्हणजे खरं पण तरी सांगायचं तर 3 सिनेमे करणं आणि ते पण मराठीत इतक्या 3 लोकांबरोबर सिनेमे संबंध केलेले येणं. असले तरी मी सो कॉल्ड जी एक मराठी इंडस्ट्री आहे त्यापासून खूप दूर आहे. ओके. म्हणजे मी असं काही दैनंदिन जीवनात त्या सिनेसृष्टीशी कनेक्टेड आहे अशातला मी नाही आहे. पण सिनेसृष्टीत मित्र खूप आहेत, जवळचे मित्र आहेत, कलावंत मित्र आहेत, तंत्रज्ञ मित्र आहेत. तसा रामू एक उत्कृष्ट लेखक आहे, तर त्याने त्याच्या सिनेमात असे जे रंगीला सारख्या सिनेमात नीरज पांडे सारखी लोक पेरली होते, तर तसे तुला नक्कीच दिसले असतील. रंगीला सिनेमाचं मी नाव घ्यायला विसरलो. रंगीला आणि कौन या रामगोपाल वर्माच्या 2 सिनेमांनी आणि अर्थात भूत. हो 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 रात खूप आधी आला होता तेव्हा मी लहान असीन. हो. या 3 सिनेमांनी माझ्यावर खूप प्रभाव पाडला, खूप. रंगीलानी म्हणजे सर्वच पद्धतीने मला खूपच इम्प्रेस केलं होतं. त्यातलं पार्श्वसंगीत, त्यातली गाणी, त्यातला जो ह्युमर आहे तो, त्यातली कॅरेक्टर्स, बरोबर. ते ज्या पद्धतीने शूट केलं होतं. बरं, ते लोणावळ्यात वगैरे शूट केलेलं आहे रे, पण काय नयनरम्य वाटतं ते. खरंच खरंच खरं. सत्यामधलं गाणं सुद्धा तू आता म्हणालास तर ते सत्या वॉज ऑल्सो, म्हणजे सत्याला ज्या पद्धतीने एक त्याचा एक पोत आहे. हो खूपच सुंदर सिनेमे होते. रामगोपाल वर्मा, नंतरच्या काळात अनुराग कश्यपचे काही सिनेमे, हो. श्रीराम राघवनचे सिनेमे, त्यांचे सिनेमेही मला, श्रीराम राघवन यांचे सिनेमे मी सगळे पाहिलेले आहेत आणि बरेचदा पाहिलेले आहेत. मॅनिफेस्टिंग बद्दल काय म्हणणं तुझं? ते केलं होतंस का तू? असं काय नसतं. असं काही नसतं. म्हणजे तू अशी दृश्य आधीच बघून ठेवलेली असेल की हा माझ्या सिनेमाचं प्रीमियर होणार आहे, मी तिकडे असं बोलणार आहे. असं काही नसतं. बरं. असं काय, म्हणजे लोक काय आजकाल तर लोक जे ते आहेत हो. ते त्यावरच बोलत असतात, पण हे असं काही नसतं. पण ह्या नवीन संकल्पनांबद्दल माहिती करून घेणं हे किती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थकवणार आहे. कारण सतत जनरेशन जी बदलते, त्यांची भाषा बदलते, तंत्रज्ञान बदलतंय. कारण ह्या सगळ्याचा परत तुला तुझ्या पुढच्या येणाऱ्या कथांमध्ये वापर करायचा आहे, सिनेमांमध्ये वापर करायचा आहे. त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे. ना मग हेच ना, म्हणजे प्रत्येक दिग्दर्शक हा काही काळानं मागं पडतो, प्रत्येक लेखक काही काळाने मागं पडतो. तेच ना, काळासोबत राहत नाही ना. रामगोपाल वर्मा इतके चांगले सिनेमे बनवत होते, ते मागे पडले, मे बी काळासोबत राहिले नसतील. सो ही एक म्हणजे जसं आपलं एजिंग होतं तशीच ही एक अपरिहार्य प्रक्रिया आहे. कुठेतरी एक क्षण येतो की ज्यावेळी तुम्ही चालू असलेल्या वर्तमानकालीन पिढीची भाषा, त्यांच्या टर्म्स, त्यांची टर्मिनॉलॉजी, ही टर्मिनॉलॉजी जी आहे ती तुम्ही नाही अंगीकारू शकत. मग अर्थात तुम्ही मागे पडता. कारण सिनेमा आता तर काय 2-2, 3-3 वर्षांनी काट टाकत असतो. वेगवेगळ्या पद्धतीचे नरेटिव्ज असणारे सिनेमे येतात. म्हणजे माझे कितीतरी मित्र जे प्रचंड सिनेमे बघायचे माझ्यासोबत, म्हणजे वेडे असायचो आम्ही, वेड्यासारखे सिनेमे बघायचो. त्यांना आता सिनेमे कळतच नाहीत, कारण ते सिनेमेच बघत नव्हते मधल्या काळात. त्यामुळे सिनेमांनी जो एक ट्रॅक बदललेला आहे, सिनेमा ज्या पद्धतीच्या स्टोरी टेलिंगवर, ज्या पद्धतीच्या नरेटिव्हवर पोचलेला आहे, त्याची जर त्यांना सवयच नसेल तर ते सिनेमे बघणं काय होणार. म्हणजे सिनेमे बनवण्यापेक्षा सिनेमे बघता येणं हेही खूप अवघड आहे. म्हणजे प्रत्येकालाच सिनेमा नाही बघता येत. म्हणजे सिनेमा बघता येण्याचं प्रमाण ही सध्या खूप विषम झालेलं आहे. म्हणजे त्याचा रेशो जो आहे, म्हणजे आपण सरसकट 100 लोक उचलली आणि त्यांना एक सिनेमा दाखवला तर त्याबद्दलचं त्यांचं परसेप्शन जे आहे ते वेगवेगळं नक्कीच असू शकतं. कारण सिनेमा बदललेला आहे, खरं. स्टोरी टेलिंग बदललेलं आहे. पण ह्या काळात तुझा सिनेमा येतोय 5 जूनला, रंगीला तुला आवडला असं तू सांगितलंस आणि खूप प्रभाव पडला. त्यातले कमलजी पण तुला भेटले, जॅकी दादा. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं आपण असं म्हणूया. असे अनेक वर्तुळ तुला पूर्ण करायचे आहेत. अरे थँक्यू. तर त्यामुळे तुला शुभेच्छा.
म्हणजे जॅकी दादांना भेटणं असेल आणि अनीस बज्मी यांनी सिनेमा प्रेझेंट करणं असेल, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी नुसतं आपलं नाव वापरायला देणं हे सुद्धा, आणि म्हणजे त्यांना किती सिनेमा आवडलाय याचंच ती पावती आहे खरं तर. त्याच्यामुळे शुभेच्छा तुला सिनेमासाठी आहेतच, येणाऱ्या तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आहेत. मनापासून धन्यवाद तुझे. आणि तुझा 50वा कॅचअपचा Yes. आज एपिसोड होतोय आणि लवकरच कॅचअपवर अजून एक 0 लागून 500वा एपिसोड होईल वा. आणि तुझे 50 मिलियन वगैरे सबस्क्रायबर्स वा, वा, होतील अशी मी सदिच्छा तुला देतो. क्या बात आणि आहे, क्या बात आहे. आता तू म्हणालास म्हणून नाही, पण मी मनापासून सांगतो की जारणचे पण 50 आठवडे पूर्ण होऊ देत थिएटरमध्ये. तुला जाता जाता एक छोटीशी गिफ्ट द्यायची आहे बी बिरबल यांच्याकडून. त्याच्यामध्ये डायरी आहे थँक्यू. आणि कोलकाताचे पोस्टकार्ड आहेत आणि स्टिकर आहेत काही. तर डायरी आता तुला माहिती आहे, नोंदी ठेवायच्या आहेत. खूप खूप थँक्यू बी बिरबल. आणि तुम्हाला सुद्धा हे प्रॉडक्ट हवे असतील तर ॲमेझॉनवरती कसे मिळतात त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहेच डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की बघा. तर धन्यवाद, मजा आली यस. सिनेमाच्या Thank you. गप्पा. तर जारण तुम्ही सगळ्यांनी बघा, 5 जूनला रिलीज होतोय. त्याचा ट्रेलर सगळ्यांना आवडतोय, टीझर सगळ्यांना आवडतोय. आपल्या आवडीचे सगळे कलाकार आहेत. ऋषिकेश गुप्तेचा हा दिल दिमाग बत्ती नंतरचा दुसरा सिनेमा आहे, पण हा गाजणार हे नक्की. त्याने अशी जादू केली आहे, काळी नाही, अशी वेगळी जादू केली आहे त्या सिनेमात. तर आपण बघूया ती नक्की मोठ्या पडद्यावरती. आणि कॅचअप बघत राहा. 50 एपिसोड आता झालेत, जसं ह्याने शुभेच्छा दिल्यात. लवकरच असेच आपण घोडदौड सुरू ठेवूया, 500 एपिसोड करूया, भरपूर सबस्क्रायबर मिळवूया. तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि बघत राहा कॅचअप. धन्यवाद. धन्यवाद.